नांदेडमध्ये नीट पेपर फुटी प्रकरणाचे पडसाद आता अधिक तीव्र होताना दिसत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थी कृती समितीच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आली. RCC कोचिंग क्लासेसचे संचालक प्राध्यापक शिवराज मोटेकर गावकर यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच या प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या 3 विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनात विविध पक्षाचे नेते, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील विद्यार्थी संघटनांनी केला आहे. वतीने सर्व विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध विद्यार्थी संघटनेतर्फे आज विविध मागण्या घेऊन धरणे आंदोलन करण्यात आलं. या धरणे आंदोलनाच्या मुख्य मागण्या अशा की जी नीट पेपर फुटी ही 2026चीच नाही, अगोदरच्याही जे नीट पेपर फुटी झालेले आहेत त्या सर्व पेपर फुटीची एक SITची कमिटी गठीत करून त्यांनी सर्वांनी शासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन या जे दोषी आहेत त्या सर्वांवर कडक शासन करावं. या नीट पेपर फुटीच्या पायामुळाशी एकच मोठेगावकर हा नाही नसून सर्व कोचिंग क्लासेस जे या भारतातील बाहुबली आहेत, कोटा पॅटर्न असेल, आलन असेल, सर्व क्लास याची चौकशी ही CBIने चांगल्या मार्फत करावी. नुसतेच फक्त पालकांच्या मागे न लागता या प्रकरणाची सखोल आणि चांगल्या प्रकारे चौकशी व्हावी. याच्यामध्ये भरपूर गोडबंगाल आहे. खूप याच्यामध्ये माझा तर असा आरोप आहे, सत्ताधारी आणि विरोधकाची सुद्धा चांगली मोठी राजकीय मंडळीचा सुद्धा हस्तक्षेप आहे. याच्यात विरोधी असो की सत्ताधारी असो, हा प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा. त्यामुळे सांगतो, आपल्या चॅनल मार्फत आवाहन करतो सरकारला की तुमचा असो आमचा, त्याची गय न करता माझा तर किंवा या विद्यार्थी कृती समितीचा एक आरोप असा आहे किंवा मागणी म्हणा तुम्ही, जशी एका बलात्काराला शिक्षा अपेक्षित आहे आपल्या भारतीय संविधानात किंवा भारतीय मनाच्या लोकांमध्ये, तशीच या नीट पेपर फुटीत जे आयुष्य बर्बाद झालेले आहेत विद्यार्थ्यांच्या, तशी जशी बलात्कारांना फाशीची शिक्षा अपेक्षित असते, तशीच यांना एकतर फाशीची शिक्षा द्यावी किंवा चौकात आणून त्यांना इन्काउंटर करावा. आणि हे जे मोदी सरकार आहे त्यांना एक आव्हान आहे, खरंच यांच्या अनधिकृत बांधकामावर तुम्ही बुलडोजर चालवणार का? एवढीच विद्यार्थी कृती समितीच्या मागणी आहे. आणि आपल्या विद्यार्थी कृती समितीच्या वतीने सर्व समविचारी संघटनांच्या वतीने जो देशातील सर्वात मोठा महाव्यापम शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारा लांछनास्पद प्रकार वैद्यकीय पूर्व परीक्षा जी नीट, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला आणि याची पाळंमुळं नांदेडातून सुरू झाली. आज घडीला 5 राज्यात याचे लोन पसरले आहे. फक्त मोठेगावकर नाहीये तर इतर क्लासेसची सुद्धा चौकशी करण्यात यावी. इतर खाजगी क्लासेसचा सुद्धा मोठेगावकरांचा जो टॉपर आहे तोच इतर टॉपर खाजगी क्लासेसवाल्यांच्या सुद्धा फ्लेक्सवर झळकत होता. त्यामुळं हा सोहळा मेरिटचा नाही, हा मृत्यूचा सोहळा या खाजगी क्लासेसवाल्यांनी बनवलाय. त्यामुळे शिक्षकी वेशात वावरणाऱ्या नराधमांना कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे. आतापर्यंत 2019 ते 2026 पर्यंत ही नीटची पेपर फुटीची मालिका होती, फक्त 26 पुढे नव्हती. त्यामुळं केंद्रीय शिक्षण मंत्री, केंद्रीय गृहमंत्री यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून धोरणात्मक पदावरून तात्काळ पायउतार व्हावं. आणि यापुढे भविष्यात पेपर फुटीची मालिका ही महाराष्ट्रात अनेक वेळा घडली, आता देशातही घडली. त्यामुळं इथला सखोल तपास हा सगळा अहवाल जनतेसमोर, सामान्य जनतेसमोर आला पाहिजे. नाहीतर मागील वेळीसारखा हा अहवाल गुलदस्त्यात राहू नये. तेव्हाच इथल्या सामान्य जनतेचा, प्रत्येक नागरिकाचा विश्वास दृढ होईल. नाहीतर इथली शिक्षण व्यवस्था, इथलं सरकार स्वतःच्या सत्तेसाठी, स्वतःच्या हुकुमशहा पुढे या सामान्य जनतेवर खूप मोठा अन्याय करत आहे, हा अर्थ स्पष्ट होईल. आणि दुसरी बाब, सगळ्यात महत्वपूर्ण बाब ही की या जर सर्व गुन्हेगारांना यांची चौकशी आणती, गुन्हा सिद्ध होऊनही यांना जर पाठीशी घातलं
तर सरकार समर्थक, सरकार पुरस्कृत हे गुन्हेगार आहेत ही सिद्ध होईल.